नमस्कार मंडळी, कशा आहात? आज आपण पुरणाची बाटी हा नवा पदार्थ तयार करणार आहोत. 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ, 2 चमचे रवा, 4 चमचे गरम केलेलं तेल. तेल खूप गरम असल्यामुळे थोड्या प्रमाणात तेल पिठामध्ये मिसळत जायचं आहे. हे गरम मोहन तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिसळायचं आहे. सुक्या पिठाची मूठ तयार झाल्यावर थोडं पाणी ॲड करून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपण घट्ट मळून घेतलेलं आहे. आता झाकून ठेवूया आणि ह्या पिठाला अर्ध्या तासाची विश्रांती देऊया. ह्या पिठाला आपण अर्ध्या तासाची विश्रांती दिलेली आहे. अर्धा तास झालेला आहे. हे पीठ आता आपण चांगलं मळून घेऊया. अर्ध्या तासानंतर पीठ घट्ट तयार झाल्यामुळे ते पीठ सैलसर होण्यासाठी पुन्हा एकदा त्याला मळून घ्यायचं आहे. त्या पिठाचे छोटे 12 गोळे तयार करायचे आहेत. हे पुरण गूळ आणि साखर घालून नेहमीप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे ह्या पुरणाची रेसिपी इथे मी दाखवलेली नाही आहे. हे पुरण यंत्रातून बारीक वाटून घेतलेलं नाही आहे. पावभाजीच्या स्मॅशरमधून ते स्मॅश करून रवा ठेवलेला आहे. पुरणाचे हे 12 गोळे तयार करून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ह्या पुरणाची बाटी आपल्याला तयार करायची आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कॉमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करण्यासाठी चार्जेस लागत नाही. सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीने ही पुरणाची बाटी आपल्याला तयार करायची आहे आणि त्याला एक लाडूचा आकार द्यायचा आहे. राजस्थानातील बाटीप्रमाणे ही बाटी आपण तयार करत आहोत आणि ही बाटी तुम्ही दुधाबरोबर, कटाच्या आमटीसोबत आणि तुपाबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि आस्वाद घेऊ शकता. अशा पद्धतीने सर्व बाट्या तयार करून घेऊया. ही बाटी गोड असल्यामुळे तुपावर आपण त्याला भाजून घेणार आहोत. ही बाटी आप्पेपात्रामध्ये आपण चारी बाजूने खरपूस सोनेरी रंगावर भाजून घेत आहोत. पुरणपोळी व्यतिरिक्त पुरणाचा आपण एक नवीन हटके पदार्थ इथे तयार करत आहोत. ह्या बाट्या चारी बाजूने आपण सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेतलेल्या आहेत. ह्या बाटीचे 2 तुकडे करून त्यावर आपण तुपाची धार सोडूया आणि ह्या बाटीचा आस्वाद घेऊया.